मागची 10 वर्ष जी आहेत की मी 2047च्या विकसित भारताचा जो संकल्प आपण केला त्याचा पाया आम्ही समजतो. त्यामुळे मागच्या 10 वर्षात जे काम झालं ते विकसित भारताचा संकल्प म्हणून त्याचा पाया आणि आता पुढचा जो प्रवास आहे तर त्या दिशेनं तो संकल्पपूर्तीचा प्रवास म्हणून आत्ताची 5 वर्ष ती आपल्याला काम करायचे. कृषी मंत्रालयातनं सहकार हा वेगळा केला गेला आणि अमितभाईंनी 3 वर्ष त्याचं काम केले. आज 3 वर्ष ते सहकाराला इतका देशभरामध्ये त्याचा विस्तार करण्यासाठी रात्रंदिवस काम करतायत. त्याच्यामध्ये 54 अशा गोष्टींचा आम्ही समावेश केला आहे. त्या 54 गोष्टी की त्याच्यामध्ये देशातला सहकार हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या टर्ममध्ये जे काही यश मिळालं ते यश गेल्या टर्मपेक्षा कमी होतं. त्याच्यामुळे कुठेतरी मित्रपक्षांना घेऊन मोदी सरकार सध्या आहे केंद्रात सत्य. त्यामुळे सातत्याने असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉडी लँग्वेज बदललेली आहे किंवा मित्रपक्ष सोबत असल्यामुळं कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिसत नाही अशी चर्चा होते. तुम्ही जवळून बघताय सगळं, तुम्हाला काय वाटतंय एकंदर? आमची ग्रामीण अर्थव्यवस्था जर आमची सक्षम झाली तर आम्हाला खूप मोठी एक पुढं मला असं वाटतं की पुढे चाल म्हणूया किंवा पुढे या तिसऱ्या क्रमांकावरती येण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्था वगैरे सगळं आपण माहिती आहे, पण ग्रामीण अर्थव्यवस्था आपली त्या मानाने जेवढी सक्षम नाही ती सहकाराच्या माध्यमातून सक्षम होऊ शकते. आणि ते स्वप्न जे आहे आपलं की स्वप्न म्हणूया किंवा आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी मला असं वाटतं की सहकार हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. अनेक जिल्हे असे आहेत की जिल्हा बँक नाहीच आहेत, जिल्हा बँकच नाही आहेत. त्यामुळे आमच्यासमोर मी म्हणाल तसं की 2 लाख पॅक्स तयार करायचे असतील तर आम्हाला काही राज्यांमध्ये जिल्हा बँक पण उभ्या करायच्यात. आता जिल्हा बँक पण उभ्या करायच्या, त्याशिवाय सहकार नाही वाढणार. आता मंत्री झालो, स्वाभाविक पुणेकरांनाही आशा वाढली की पुण्यात आता एअरपोर्टचं काय होणार, पुरंदरचं काय होतंय. मला असं वाटतं की लगेचच सुरुवात कामाला आम्ही सगळ्यांनी केली. पुण्याच्या नवीन टर्मिनलचं आपण पाहिलं की काही तांत्रिक अडचणी होत्या, नवीन टर्मिनल सुरू झालं, इतकं सुंदर टर्मिनल झालं, पुणेकर खुश आहेत. आणि पुढच्या काही महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पुण्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं हवाई उड्डाणं सुरू होतील आणि इतकी होतील की खरं तर आपल्याला मुंबईला सुद्धा जायची गरज लागणार. देशातले एकमेव असे पंतप्रधान आहेत मोदीजी ज्यांच्या इतका संविधानाचा सन्मान कोणीच नाही केला. 2014 ते 19च्या काळामध्ये देवेंद्रजी हे पहिले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी मराठा आरक्षण दिलं. त्यांच्या सरकारच्या काळात ते हायकोर्टात टिकून दाखवलं. सुप्रीम कोर्टात ते सरकार असेपर्यंत पण टिकून दाखवलं. सरकार बदललं, कुणाच्या काळात मराठा आरक्षण केलं? मोदी सरकार 3.0ला आता 100 दिवस जे ते पूर्ण झालेले आहेत. अनेक कामांचं कौतुक केलं जात आहे. त्याच पद्धतीनं विरोधक सरकारवरती टीका सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातनं काही महत्त्वाचे मंत्री जे आहेत त्यांच्या कामाचंही कौतुक होताना दिसतंय. आणि खरं तर आपल्या पहिल्याच खासदारकीच्या टर्ममध्ये 2 महत्त्वाची खाती ज्यांना मिळाली ते केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज आपल्यासोबत बोलबिडू चर्चामध्ये आहेत. तर तुमचं पहिल्यांदा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर जसं मी म्हटलं 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. पहिल्यांदाच खासदारकी, पहिल्यांदाच 2 महत्त्वाच्या मंत्रिपदाचा, राज्यमंत्रीपदाचा कार्यभार तुमच्याकडे. तर या 100 दिवसांमध्ये या दोन्ही खात्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने तुम्ही काम केलं आणि काय काय तुम्हाला शिकायला मिळालं या 2 खात्यांमध्ये काम करताना? खरं तर सर्वप्रथम मलाही हे सगळं नवीन होतं. पहिल्यांदाच पुणेकरांनी संधी दिली आणि मी खासदार झालो आणि असं वाटलं नाही की आपण केंद्रामध्ये मंत्री होऊ वगैरे, पण मला ती संधी मिळाली काम करायची. मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता अगदी वॉर्ड स्तरापासून काम केलं आणि पक्षाने इतकी मोठी संधी दिली तर आता ती जबाबदारी तर निश्चितपणे पार पाडावी लागेल. त्यामुळे 2 खाती मिळाली. एक तर सिव्हिल एव्हिएशन आहे, दुसरं सहकार आहे. आणि याच्यामध्ये काम करताना मागच्या 100 दिवसाचा अनुभव खूप वेगळा आहे. जे खरं तर एका शहरामध्ये एक नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून काम करणं हा एक अनुभव माझ्यासोबत होता. पण हा इतका वेगळाच अनुभव आहे की देशभराचा विचार करता तुम्हाला देशाचं काम करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं. 100 दिवस म्हणून दोन्ही खात्यांमध्ये खूप काही ऐतिहासिक निर्णय झाले, खूप क्रांतिकारक काही निर्णय झाले, खूप काही पॉलिसी डिसिजन झाले, काही विधेयकं आली संसदेच्या अधिवेशनामध्ये. त्यामुळे एक माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. पण नक्की की दोन्हीचा विचार केला तर सर्वाधिक मी जे काही म्हणेन की दोन्ही खात्यांचा विचार केला तर सहकार पण आणि सिव्हिल एव्हिएशन. तर सहकारमध्ये मुळातच पहिलं तर मोदीजींची जी काही व्हिजन आहे त्यांनी आपल्याला सुरुवातीला हे सांगितलं की मागची 10 वर्ष जी आहेत की मी 2047च्या विकसित भारताचा
जो संकल्प आपण केला त्याचा पाया आम्ही समजतो. त्यामुळे मागच्या 10 वर्षात जे काम झालं ते विकसित भारताचा संकल्प म्हणून त्याचा पाया आणि आता पुढचा जो प्रवास आहे तर त्या दिशेनं तो संकल्पपूर्तीचा प्रवास म्हणून आत्ताची 5 वर्ष ती आपल्याला काम करायचे आहेत. आणि म्हणून पहिले 100 दिवस तर खूप महत्त्वाचे होते. आपल्यालाही कदाचित कल्पना आहे सगळ्यांना की पहिल्या 100 दिवसात इतके चांगले निर्णय घेतले गेले की सर्वात आधी शेतकऱ्यांच्या जो काही आपण कृषी सन्मान निधी म्हणतोय तो मोठ्या प्रमाणात पहिलाच कॅबिनेटला मंजूर केला गेला. 100 दिवसात जवळपास 15 लाख कोटी रुपयांच्या कामांना मान्यता, विकास कामांना मंजुरी दिली. त्याच्यात 3 लाख कोटी तर हे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केले गेले. मग त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतील. 70 वर्षाच्या नागरिकांना वरती आपण आयुष्यमान भारतमध्ये योजनेमध्ये समावेश त्यांचा केला गेला. आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या जी काही योजना देशभरामध्ये चालू आहे, पुण्यामध्ये सुद्धा जवळजवळ आज 15,000च्या वरती घरं बांधून तयार झाली, लोक राहायला गेली. 1.25 लाख घरांचं टार्गेट पुण्यासारख्या शहरात आहे. देशभरामध्ये खूप मोठी योजना चांगल्या पद्धतीने राबवली गेली आणि त्याच्यात सुद्धा परत निर्णय घेतला की 3 लाख नवीन घरं आता देशभरामध्ये उभी केली जातील या गरिबांसाठी. रेल्वेसाठी जवळपास 2,62,000 कोटी रुपयाची तरतूद अंदाजपत्रकात या सगळ्या हे निर्णय झालेले 100 दिवसातले. आपण पाहिलं की नवीन 15 देशात मार्गांवरती वंदे भारत ट्रेन सुरू झाली. आपल्याकडे चालू झाली. आपल्याकडे पुणे टू हुबळी चालू झाली, पुणे ते कोल्हापूर चालू झाली. मला असं वाटतं की खूप काही निर्णय झाले मोदी सरकारच्या या कॅबिनेटमध्ये झाले, अधिवेशनाच्या काळात झाले. महाराष्ट्राच्या इतक्या मोठ्या वाढवण बंदर जे आपले त्याच्या विकासासाठीचं कामाला सुरुवात पण झाली. 5 वर्षात 1 कोटी युवकांना देशातल्या 500 मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी आज स्वतः केंद्र सरकार त्याच्यामध्ये स्वतःचे पैसे आपण भरणार आहोत. जवळपास ग्रामीण भागामध्ये आणि दुर्गम भागामध्ये 62,000 किलोमीटरचे रस्त्यांचं नियोजन केले गेले. आता असे विकासाचे असतील, सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनमानामध्ये त्याच्या जीवनामध्ये रोजच्या रोज बदल घडवणारे असतील, असे अनेक उपक्रम मोदी सरकारच्या माध्यमातून मागच्या 100 दिवसामध्ये आपल्याला पाहिलं. दोन्ही मिनिस्ट्रीचं आपण म्हणालात, पण मी त्याच्यामध्ये नक्की सांगेन की ह्या 2 मिनिस्ट्रीमध्ये काम करताना 100 दिवसाचा माझा अनुभव खूप वेगळा होता, खूप चांगला पण म्हणेन मी. एक तर अमित भाईंबरोबर काम करायचं सहकारामध्ये, त्यामुळे एक दडपण पण होतं आणि दुसरी गोष्ट एक समाधान याचं होतं की आपल्याला खूप आता शिकायला सुद्धा मिळणार आहे. या 100 दिवसामध्ये खूप काही गोष्टी नव्यानं त्याच्यावरती आम्ही काम केले. देशाचं सहकाराचं धोरण आता येते, त्याच्यावरती खूप काम झाले मागच्या 100 दिवसामध्ये. देशाचं सहकाराचं धोरण 2024 असं म्हणून आता देशाचं सहकाराचं धोरण काही दिवसामध्ये आता आपल्या समोर येईल, त्याची घोषणा होणार आहे. याच्यामध्ये एक केलं गेलं की 3 वर्षापूर्वीच या मंत्रालयाची स्थापना केली गेली माननीय मोदीजींच्या निर्णयानुसार की कृषी मंत्रालयातनं सहकार हा वेगळा केला गेला आणि अमितभाईंनी 3 वर्षे त्याचं काम केले. आज 3 वर्षे ते सहकाराला इतका देशभरामध्ये त्याचा विस्तार करण्यासाठी रात्रंदिवस काम करतायत. त्याच्यामध्ये 54 अशा गोष्टींचा आम्ही समावेश केला आहे. त्या 54 गोष्टी की त्याच्यामध्ये देशातला सहकार हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल. सहकारातून समृद्धीकडे आपण म्हणतो, अशा पद्धतीने त्याच्यावरती खूप काही गोष्टी गेल्या 100 दिवसामध्ये आपण जर थोडीशी मी माहिती दिली आपल्याला, याच्यात मी नक्की देईन की या 100 दिवसामध्ये काही गोष्टीच्या मी म्हणाल की 54 नवीन गोष्टी त्याच्यावरती आम्हाला आता काम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये गाव पातळीवरती जी विविध कार्यकारी सेवा सोसायटी असते. आज देशामध्ये 1 लाख सोसायटी आहेत, पण त्यासुद्धा ठराविक राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक, ज्या राज्यात सहकार आहे अशा ठिकाणी या सोसायट्या खूप मोठ्या प्रमाणात. पण सहकार जर सगळीकडे पोचवायचं असेल, सहकाराच्या माध्यमातून जर आमची ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल, तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक माणसाला सहकाराशी जोडून त्याला समृद्ध करायचं असेल, तर सहकार हा देश पातळीवरती सगळ्या प्रदेशामध्ये, सगळ्या जिल्ह्यांपर्यंत, गावापर्यंत पोहोचला. म्हणून 2 लाख नवीन विविध कार्यकारी सेवा सोसायट्या तयार करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. हे जर 5 वर्षाचा हिशोब केला तर रोज कमीत कमी 113 ते 115 सोसायट्या देशात नवीन होणार आहेत रोज. मग त्याच्यामध्ये आमच्यावर सगळी आमची मंडळी, सगळे विभाग आमच्या सहकाराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काम करणार आहेत. आज हा विचार करताना नक्की त्याच्यामध्ये काही ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटी म्हणून काम करेल, डेअरी जरी असली तरी ती पॅक्स म्हणूनच काम करेल, फिशरीज असली तरीसुद्धा ती पॅक्स म्हणूनच काम करेल. अशा प्रकारे साधारणतः 2 लाख नवीन देशामध्ये आम्हाला आज विविध कार्यकारी सोसायट्या करायचं आमचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. दुसरं याच्यामध्ये आपण सक्षम करायचं म्हणजे काय करायचं, तर ही जी काही सेवा सोसायटी आहेत त्यांना आज काही काम नाही. त्यांना
जिल्हा बँकेकडनं किंवा नाबार्डकडनं जे काही येतात पैसे ते शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या याच्यासाठी तिथे कमी व्याजाने दराने येतात. इथं थोडासा त्याच्यात सेवा सोसायटी चालावी म्हणून थोडा अधिक काही 1-2% वाढून दर मिळतो. पण त्याच्याशिवाय काही नसतं. ह्या सेवा सोसायट्या जगल्या पाहिजेत, त्या समृद्ध झाल्या पाहिजेत. म्हणून एक विविध 25 प्रकारची कार्य आता आम्ही त्यांना दिली. म्हणजे अगदी CSC सेंटर चालू करू शकतात. आम्ही त्यांना त्याच्यासाठी प्रोव्हिजन केली. आज जन औषधालय आम्ही विविध कार्यकारी सोसायटी पॅक्स आपण म्हणूया. म्हणजे पॅक्सला विविध कार्यकारी सोसायटी म्हणतो आपण त्याला, की त्याला जन औषधालयसुद्धा आम्ही आत्ता उघडून देतोय. त्याला आम्ही पेट्रोल पंपसुद्धा आता सोसायट्यांना देतोय. आम्ही CNGचे पंपही त्यांना देतोय. गोडाऊन धान्य गोदामाची सुद्धा व्यवस्था आता पॅक्सच्या माध्यमातून केली जाईल. आर्थिकदृष्ट्या जर आमच्या गावातली सोसायटी जर सक्षम झाली तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून 25 वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक स्रोत हे निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना आता कार्यरत करतोय. आणि त्यामुळे तो एक विषय होता. आणि नुकताच श्वेतक्रांती या पद्धतीचा एक श्वेतक्रांती म्हणून एक नवीन अभियान, एक नवीन मोहीम सहकाराच्या माध्यमातून आम्ही घोषित केली. त्याच्यामध्ये दुधाचा विषय, जिथे जिथे आपण सहकार पोचला नाही त्या ठिकाणी मग काही ठिकाणी दुधाच्या माध्यमातून उभा करता येईल. काही ठिकाणी आपल्याला सोसायट्याच्या विविध कार्यकारी सोसायट्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उद्योग करून त्यांना सोसायट्यात श्वेतक्रांतीच्या माध्यमातून देशभरात ज्या राज्यामध्ये आपल्याला आता महिलांना आम्हाला सक्षम करण्याचं म्हणून श्वेतक्रांतीच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय प्रत्येक गावात दुधाची निर्मिती, मग ती जनावर देण्यापासून त्यांना आर्थिक सहाय्य करण्यापासून त्या गावातली डेअरी निर्माण करण्यापासून ते दुधाचं संकलन वाढवण्यापासून सगळा विषय आता या माध्यमातून पुढच्या काळामध्ये केला जाणार आहे. NCDCच्या माध्यमातून सुद्धा देशभरामध्ये ज्या काही मोठ्या संस्था आहेत, उदाहरण महाराष्ट्राचं दे मी तुम्हाला, की महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जवळपास 7,500 कोटी रुपये आपण दिले. ते मी साखर कारखान्यांचा प्रश्नच मला तुम्हाला विचारायचा होता, की म्हणजे आपण आता सहकारी संस्थांबद्दल बोलतोय पण महाराष्ट्र प्रॉमिनंट हा साखर कारखाने आहेत सगळ्यात जास्त. तर इथल्या आपण जेव्हा सहकारी संस्था म्हणून साखर कारखान्यांकडे बघतो, गेल्या काही काळामध्ये अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, अनेक नेते त्याच्यामध्ये आपण अडकलेले बघतो. आणि कुठंतरी तो एक साखर कारखाने डबघाईला आले आणि मग अनेक खासगी झाले साखर कारखाने. तर त्याच्यासाठी नेमकं काय केलं जातं? म्हणूनच की मी ते सांगेन की मागच्या 100 दिवसात जे काय आम्ही म्हटलं ना, की देशातल्या सहकाराला आधार देणं, देशातला सहकार हा जिवंत ठेवणं, तो वाढवणं, यासाठी म्हणून जे करता येईल, मग नाबार्ड असेल, आमचं NCDC असेल, ह्या वेगवेगळ्या आमच्या जे काही संस्था आहेत, जी काही ज्याचं आमच्या अंडर कामकाज आमचं चालतं, ज्या आर्थिकदृष्ट्या आम्ही त्याच्यातनं खूप मदत केली. मी तेच उदाहरण दिलं की या सगळ्या काळामध्ये राज्यातल्या जवळपास साखर कारखान्याने 7,500 कोटी रुपये आपण दिले. शिवाय मी तुम्हाला सांगतो की पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास यासाठी सुद्धा आत्ता महाराष्ट्राला 10,000 कोटी रुपयाचं नाबार्डच्या माध्यमातून आर्थिक आता कर्ज आपण देतोय. हे केवळ महाराष्ट्राचं नाही, देशभरात आम्ही जिथे जिथे एक निर्णय घेतला, अजून सहकारिता में सहकार, याचा अर्थ असा आहे की एखाद्या जिल्ह्याची जी जिल्हा बँक आहे ती जिल्हा बँक सक्षम करणं, ती सक्षम झाली तर खाली आमच्या सोसायट्या सक्षम होती. म्हणून काय केलं गेलं, अमितभाईंनी असा निर्णय घेतला की एखाद्या जिल्ह्याची जर जिल्हा सहकारी बँक आहे तर त्या जिल्ह्यात येणाऱ्या सगळ्या सहकारी संस्था आहेत, त्यांचे सगळ्यांची बँकची खाती जी आहेत ती जिल्हा बँकेत आता जातील. मग रचना संस्था असेल, बाकी सोसायट्या असतील, तर तिथले सभासद असतील, ह्यांच्या प्रत्येकाचं अकाउंट आता जिल्हा बँकेत असेल. सहकार म्हणतोय आपण, तुमची सहकारी संस्था आहे, मग सहकार वाढवायचा तुम्ही जिल्हा सहकारी बँकेतच आता तुमचं आर्थिक व्यवहार सुरू झाले पाहिजेत. एक प्रायोगिक तत्वावरती त्यांनी गुजरातमध्ये प्रयोग केला. मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यामध्ये हा प्रयोग इतका यशस्वी झाला की गुजरातमधल्या राज्यातल्या ज्या काही जिल्हा सहकारी बँकांची जर आपण एकूण जर बेरीज केली तर 6,500 कोटी रुपये 6 महिन्यात वाढले. की लोकांनी नॅशनलाइज बँकेतनं अकाउंट बंद केली आणि जिल्हा बँकेत आणली. आमची जिल्हा बँकेची ताकद वाढली तर ते जास्त प्रमाणात खाली पैसे देऊ शकतील. आणि खाली पैसे आले की ते गावातल्या सगळ्या, मग कशालाही लागतं, अवजाराला लागतंय, बी बियाणाला लागतंय, खतांना लागतंय, कशालाही लागेल तेवढे पैसे आम्ही देऊ शकतो. ह्या पद्धतीनं आता सहकारिता में सहकार, एक श्वेतक्रांती, आणि दुसरं आम्ही 54 जे काही इनिशिएटिव्ह आम्ही तयार केली, त्या 54 इनिशिएटिव्हवरती आम्हाला काम करायचं आणि 2 लाख
नव्याने या देशामध्ये पॅक्स आम्हाला तयार करायचे आहेत. बघा, आपण आता जागतिक स्तरावरती 10व्या अर्थव्यवस्थेवरनं 5व्या अर्थव्यवस्थेवरती आलो आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की पुढच्या काही काळामध्ये आपल्याला देशाचा जगाच्या 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला यायचं. पण मग कसं, तर आमची ग्रामीण अर्थव्यवस्था जर आमची सक्षम झाली तर आम्हाला खूप मोठी एक पुढं मला असं वाटतं की पुढे चाल म्हणूया किंवा पुढे या 3ऱ्या क्रमांकावरती येण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्था वगैरे सगळं आपण माहिती आहे, पण ग्रामीण अर्थव्यवस्था आपली त्या मानाने जेवढी सक्षम नाही, ती सहकाराच्या माध्यमातून सक्षम होऊ शकते. आणि ते स्वप्न जे आहे आपलं, की स्वप्न म्हणूया किंवा आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, तर 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी मला असं वाटतं की सहकार हा सगळ्यात चांगला मार्ग आहे आणि ज्याचा अमित भाई असतील, माननीय मोदीजी असतील, पूर्णपणे त्याच्यावरती आता फोकस करून काम करतात. आमच्या गावातला शेतकरी समृद्ध झाला, आमची महिला आत्मनिर्भर झाली, आमच्या सोसायट्या श्रीमंत झाल्या, अनेक व्यवसाय उद्योग सुरू झाले. अत्यंत चांगलं उदाहरण मी लातूरला गेलो पाहिलं की सेवा सोसायटीचं ऑफिस आहे, स्वतःची जागा आहे. त्यांनी काय केलं, वरती कार्यालय स्वतःचं ऑफिस केलं, खाली जिल्हा बँकेला भाड्याने जागा दिली. मग आता पुढच्या काळात हाही विचार आम्ही केलो की जिल्हा बँकेने शाखा उघडायची असेल ग्रामीण भागात तर पहिलं प्राधान्य हे त्या गावातल्या विकास सोसायटीला दिलं पाहिजे. तुमची जागा असेल तर पहिलं आम्ही तुम्हाला देणार, तुमची जागा आम्ही घेणार. अशा प्रकारे सहकार जर वाढवला तर मला असं वाटतं की खूप मोठं काम आमच्यात होईल. आज त्याच्यामध्ये एक्सपोर्टच्या विषयात सुद्धा सहकार आमचा सहकार म्हणून आम्ही आता त्याच्यात नवीन आमची संस्था उघडली आहे. आज ऑर्गॅनिक शेतीमध्ये सुद्धा सहकार म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आता इनिशिएटिव्ह घेतले. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करणं, त्याला समृद्ध करणं आणि पर्यायानं ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठीचं आमचं मागच्या 100 दिवसाची जी काही आमची वाटचाल आहे त्या दिशेने सुरू आहे. दुसरं आता तुम्ही मध्ये दुसरं सिव्हिल एव्हिएशनमध्ये किंवा सहकाराचं असेल मला सहकाराचाच एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आपण जसं महाराष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा साखर कारखाने म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात अर्थव्यवस्था ॲक्च्युली सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालते साखर कारखान्यांच्या माध्यमातून. आणि गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शरद पवार असतील त्यांनी या सगळ्या अर्थव्यवस्थेवरती त्याच्या ज्या नाड्या होत्या त्या त्यांच्या हातात होत्या. आता बरेचसे नेते तुमच्याकडे सुद्धा आलेले आहेत, पण तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग आहे? कारण तुम्हाला कुठंतरी सहकार मंत्रालय त्याचं राज्यमंत्रीपद देण्यामागं कुठंतरी हे जाळं आणखीन विस्ताराने वाढवणं किंवा एक पुणे जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून तुम्हाला, पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणून तुम्हाला संधी देणं हा निश्चितपणे हेतू असावा असं एकंदर दिसतंय या मंत्रालयामागचा. तुम्हाला किती चॅलेंजिंग वाटतं? मला असं वाटतं की याच्यामध्ये कामाचं वाटप करताना एक विषय नक्की डोळ्यासमोर ठेवला असेल कदाचित नेतृत्वानं की महाराष्ट्रात सहकार खूप आहे. बरोबर, सहकार खूप आहे. त्यामुळे सहकाराचं काम करणारा जर या राज्यातला एखादा खासदार मंत्री म्हणून करता आला तर तो विचार त्यांनी केला असेल. पण मला राजकारण म्हणून याच्यामध्ये काही वाटत नाही. का? शेवटी तुम्ही मंत्री झालात, तुम्ही केंद्र सरकारमध्ये आहात किंवा राज्य सरकारमध्ये आहात, तिथं तुम्हाला जी दिले ते काम केलं पाहिजे, सर्वांची कामं केली पाहिजे. मी तुम्हाला मागाशी उदाहरण दिलं, 7,500 कोटी राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना दिले. सर्व पक्षाच्या नेत्यांचे कारखाने आहेत त्याच्यात. NCDCच्या माध्यमातून 1,000 कोटी लातूरला माननीय दिलीपराव देशमुख साहेबांचा कारखाना आहे. NCDCच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपये त्या कारखान्याला सुद्धा दिले. असं काही नाही. पक्ष वगैरे मला असं वाटतं की शेवटी उद्देश आहे की देशातला सहकार वाढावा, सहकारातनं समृद्धीकडे जायचं आहे आपल्याला. त्यामुळे जिथे जिथे म्हणून आम्हाला काम करायचं. 7,500 कोटी दिले तेव्हा कुठला कारखाना कोणाचा हे पाहिलं नाही गेलं. सगळ्याच पक्ष, तुम्ही नावं बघा, सगळ्याच पक्षातले लोक आहेत. सगळ्याच पक्षातले लोकांचे ज्यांचे कारखाने आहेत, सहकारी साखर कारखाने, त्या सगळ्यांना मदत केली गेली. आता मला असं वाटतं की माझी जबाबदारी हीच आहे की माझ्या राज्यात सहकार खूप आहे. त्यामुळे मी जरी देशाचं कामकाज मला पाहायचं असलं तरी पण माझ्या राज्याला, माझ्या जिल्ह्याला मला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या महाराष्ट्रातलं सहकार, त्याला मला सपोर्ट कसा करता येईल, मला त्या सहकाराला आधार कसा देता येईल आणि तो सहकार मला माझ्या महाराष्ट्रात वाढवता कसा येईल, यासाठी मला जे काय प्रयत्न करता येतील ते मला असं वाटतं की माझ्या डोळ्यासमोर ते आहे की मी ते केलं पाहिजे. हां, तुम्ही आता दुसऱ्या मिनिस्ट्रीबद्दल बोलत होतात की गेल्या 100 दिवसांमध्ये सिव्हिल एव्हिएशन बाबतीत तुम्ही काय काय शिकलात आणि काय एक्झॅक्टली तुम्हाला काम करता आलं? मी दोन्ही मिनिस्ट्रीमध्ये शिकतोय. मला एकतर सगळं मी म्हणालो तसं सगळं नवीन आहे. बरोबर. पण मला वाटतं सहकाराचं थोडंसं लवकर का समजू शकतं किंवा मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो पिंड आहे आपला, पिंड आहे आपला आणि जिल्ह्यात सहकार आहे, आपल्या राज्यात सहकार आहे. त्यामुळे आपल्याला सगळं माहिती आहे. विविध कार्यकारी सोसायटी माझ्या गावात सुद्धा आहे, कारखाने आपल्या जिल्ह्यात सुद्धा आहेत. आपल्याकडे सगळ्या नागरी बँकांचं मोठं जाळं आहे. जिल्हा बँक आपल्याकडं देशात कुठेच नाही, इतक्या जिल्हा बँक आपल्याकडे. आता देशात काही काही राज्यामध्ये आम्ही प्रवास करतो ना, तर अनेक जिल्हे असे आहेत की जिल्हा बँक नाहीच आहेत.
नाहीच आहेत, जिल्हा बँकच नाही आहेत. त्यामुळे आमच्यासमोर मी म्हणाल तसं की 2 लाख पॅक्स तयार करायचे असतील तर आम्हाला काही राज्यांमध्ये जिल्हा बँक पण उभ्या करायच्यात. आता जिल्हा बँक पण उभ्या करायच्या, त्याशिवाय सहकार नाही वाढणार. सहकार कसा वाढेल? आणि म्हणून मला सहकारातलं बऱ्यापैकी थोडंसं आपल्याला दैनंदिन जीवनातला भाग असल्यामुळं कळलं. मला सिव्हिल एव्हिएशन हे माझ्यासाठी तसं नवीन होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकाव्या लागणार होत्या. हे पहिलंच जबाबदारी घेतानाच लक्षात आलं. आणि मागच्या 100 दिवसात मला असं वाटतं की खूप काही गोष्टी मला चांगल्या त्याच्यामध्ये अ, शिकण्यामध्ये निश्चितपणे यश आलं. मला अजून खूप शिकायचं आहे. पण एक नक्की आहे की या सगळ्या ह्याच्यात मला सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून एक संधी खूप चांगली मिळाली. नुकतंच जे एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स झाली हो. दिल्लीमध्ये, 40 देशांचे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आले आणि सगळ्यांची मिळून एक 2 दिवसाची कॉन्फरन्स झाली. आणि मला माझं नशीब चांगलं, मला या देशाचं, माझ्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी माझ्या देशाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर म्हणून मला भूमिका मांडायची संधी मिळाली. मला त्याच्यासाठी अभ्यासही करावा लागला. असं सहज सोपं नव्हतं. आणि त्यामुळे हे सगळं 100 दिवसात खूप चांगलं काम करता आलं. आज आपण जर पाहिलं तर मोदीजी नेहमी म्हणतात की हवाई चप्पल पहननेवाला अभी हवाई सफर करेगा. उडान योजनेचा उडान योजनेची सुरुवात केली गेली. देशांतर्गत शहरं एकमेकाला जोडली गेली. त्याच्यात खूप मोठं नेटवर्क उभं केलं. आता त्याच्यात आम्ही खूप काम करतोय. आणि म्हणून त्याच्यात उडे देश का आम आदमी असं जे म्हटलं गेलं की सर्वसामान्य माणसाला परवडणारं. आता होतं काय की नवीन एखादा मार्ग तयार करायचा आहे तर कुठली तरी एअरलाईन्स कंपनी आली पाहिजेत. एअरलाईन कंपनी येण्यासाठी ती त्यांचा फायदा शोधतात. शेवटी त्यांना जर परवडेल तर ते करतील. पण आम्ही त्याच्यामध्ये जो VGF असतो, व्हायबिलिटी गॅप फंडिंग जो असतो, जो फंड असतो, तो आम्ही त्याच्यामध्ये केंद्र सरकार म्हणून आम्ही शेअर करतो आता. आणि त्यामुळे न परवडणारे मार्गसुद्धा आम्ही उडान योजनेत त्याचा समावेश करतो. आणि अशा देशांतर्गत सेवा मोठ्या प्रमाणात आत्ता आपली सुरू झाली. DG यात्रा आज देशातल्या 24 विमानतळावरती DG यात्राच्या माध्यमातून ॲप आज सुरू झालं. इतकं सहज सुलभ, माणूस 5 मिनिटामध्ये आज जातो, चेक इन करून मोकळा होतो. हे त्याच्यामध्ये 85% प्रवासी आम्ही या 24 एअरपोर्टला आत्ता त्याच्यात कव्हर केलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात DG यात्राच्या संदर्भात काम केलं. सी प्लेनची नवीन गाईडलाईन आम्ही आणली. आज आपल्याकडे 7,000 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे. 7,000 किलोमीटर आपल्या देशाला. हे नैसर्गिक आपल्याकडे 7,000 किलोमीटरची कोस्टल लाईन. मग केवळ हवाई प्रवासापेक्षा मग जलप्रवाससुद्धा आम्हाला कसा जलद करता येईल तर सी प्लेनची एक जुनी गाईडलाईन होती. त्यामुळे कोणी कंपन्या पुढे येत नव्हत्या आणि सहजासहजी ते फार सोपं नव्हतं की आम्हाला सी प्लेन चालू करणं, सागरी प्रवास चालू करणं. आम्ही त्या गाईडलाईन चेंज केल्या आणि खूप सुलभ सोप्या पद्धतीनं आता नवीन गाईडलाईन्स आणल्या, ज्याच्यामुळे अनेक मोठे कंपन्या, मोठी एअरलाईन्स कंपनी त्याच्यामध्ये पुढे येत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला देशामध्ये लवकरच आपल्याला विमानातनं सागरी प्रवास म्हणजे समुद्र आहेत, धरण आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला टेक ऑफ आणि लँडिंग झालेलं पुढच्या काळामध्ये दिसतील. त्यामुळे तो एक खूप प्रयोग आम्ही केला आहे. ड्रोन पॉलिसीमध्ये आम्ही काम करतोय. ड्रोन पॉलिसीसुद्धा हा सिव्हिल एव्हिएशनचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप काम करतोय. एक नवीन विधेयक आम्ही नुकतंच संसदेमध्ये पास केलं, वायुयान विधेयक म्हटलं त्याला. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला विमानाचा प्रवास हा आवाक्यात आणण्यापासून विमानाची सेवा वाढवण्यात कशी येईल आपल्याला. बघा, मागच्या 10 वर्षात म्हणजे आश्चर्यकारक इतकी मोठी क्रांती या क्षेत्रात झाली आपल्याकडे. या देशात 2014 पूर्वी जेवढी विमानतळं होती त्याच्यापेक्षा अधिक विमानतळं आपली फक्त गेल्या 10 वर्षात झाली. 75 नवीन विमानतळं या देशात झाली. 269 हवाई मार्ग नव्याने निर्माण झाले. 2047चा मी पुन्हा उल्लेख करीन की जे मी सहकारात म्हटलं, मोदीजींच्या जी पहिली मी कामं म्हटलं की 2047ला आम्हाला विकसित भारत संकल्प पूर्ण करायचा. तर आमचं 2 टप्पे 2030 आणि 2047 असे 2 टप्पे जे ठरलेत. आज रोजी 1200 नवीन एअरक्राफ्टच्या ऑर्डर आम्ही दिल्या. 1200 नवीन, सगळ्या कंपन्यांना सांगून 1200 नवीन एअरक्राफ्टच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. आणि 2047ला या देशामध्ये 400 एअरपोर्ट्स असतील. आज ती 157 आहेत, ती 400 होतं. आज आम्ही जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचे सिव्हिल एव्हिएशन सेक्टर म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं. तुम्हाला सांगतो 47ची वाट बघायची पण गरज नाही. 2030 पर्यंतच आपण जगातल्या पहिल्या क्रमांकाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर म्हणून भारत आपलं नाव आपण 100% आपलं करू शकतो. इतकं मोठं काम मला असं वाटतं याच्यामध्ये चालू आहे. आणि त्यामुळे अनेक योजना आणल्या. पुढच्या 20-25 वर्षाचं एक मोठं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. पुण्याच्या विषयात सुद्धा आता मंत्री झालो, स्वाभाविक पुणेकरांनाही आशा वाढली की पुण्यात आता एअरपोर्टचं काय होणार, पुरंदरचं काय होतंय. मला असं वाटतं की लगेचच सुरुवात कामाला आम्ही सगळ्यांनी केली. पुण्याच्या नवीन टर्मिनलचं आपण पाहिलं की
काही तांत्रिक अडचणी होत्या, नवीन टर्मिनल सुरू झालं, इतकं सुंदर टर्मिनल झालं, पुणेकर खुश आहेत. विमानतळाच्या आपल्या धावपट्टीचा विस्तार करणं, रनवे एक्सटेन्शनसाठी सुद्धा बरेच दिवस डिफेन्स मिनिस्ट्रीची NOC मिळत नव्हती. मी राजनाथ सिंग साहेबांना भेटलो, त्यांची परमिशन घेतली. आता आपला OLS सर्वे कंप्लीट झाला. OLS सर्वेचं जो काही सर्वे आला त्याचं कंपायलिंग चालू आहे आता. ते एकदा झालं, आपल्याला ॲक्च्युली किती जागा लागणार आहे रनवे एक्सटेन्शनसाठी ते एकदा कळलं की भूसंपादन सुरू होईल. राज्य सरकार आहे, महापालिका आहे, PMRD यांच्या माध्यमातून आपण भूसंपादन पण करणार. आणि पुढच्या काही महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, पुण्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं हवाई उड्डाणं सुरू होतील आणि इतकी होतील की खरं तर आपल्याला मुंबईला सुद्धा जायची गरज लागणार नाही. पुरंदर बऱ्याच दिवसांचं सगळ्यांचं स्वप्न आहे, त्यामुळे आता पुरंदरच्या विमानतळाची सुद्धा सगळ्या त्या कामाला चालना मिळाली. आम्ही तर त्यालाही वेग दिलेला आहे. नवी मुंबईचं विमानतळ पुढच्या एक 6-7 महिन्यात प्रत्यक्षात ऑपरेशनमध्ये येईल, प्रत्यक्षात सुरू होईल. त्यामुळे देशाचं काम करताना राज्यामध्ये सुद्धा सोलापूरचं विमानतळ आता 26 तारखेला सुरू होते, अमरावतीचं विमानतळ सुरू होते. उडान योजनेच्या अंतर्गत राज्यातले अनेक शहरं जोडण्याचा सुद्धा पुढच्या काळात आपल्याला माझ्या डोळ्यासमोर जो काही समोरचा माझा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये माझ्या राज्यातले सुद्धा अनेक शहरांना जोडण्यासाठी उडान योजनेच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण आत्ता काम करतोय. त्यामुळे एकूणच याच्यात शिकण्यासारखं खूप होतं. 100 दिवसात खूप काही घडलं. मला ते तुम्हालाही सांगण्यात खूप बरं वाटलं की देशात काय चाललंय, भविष्यात सिव्हिल एव्हिएशन म्हणून आमचं व्हिजन काय तेही म्हणता आलं. आणि शेवटी मी महाराष्ट्रात नाही तो पुण्यात नाही तो तिथलं सुद्धा आजचं वास्तव काय आणि भविष्यात काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्याच्यावरती मी फोकस केलेला आहे. सहकार तर निश्चित आम्ही दोघांबरोबर काम करताना एक आधार आहे. खूप काही शिकायलाही मिळतं, दडपण असलं तरी शिकतोय सुद्धा खूप. त्यामुळे सहकार महाराष्ट्राचं तर आपली पंढरी आहे. त्यामुळे सहकारात काम करायला मिळते. एक दिशा मिळाली, 100 दिवस झालेले आहेत. आता पुढं काय करायचं हे ठरलेलं आहे. सिव्हिल एव्हिएशनचं तसं आहे. त्यामुळे दोन्ही ह्याच्यातमध्ये काम करताना निश्चित थोडंसं नवीन आहे, सुरुवात होती. पण मला असं वाटतं की आता एक आत्मविश्वास नक्की आहे की चांगलं काम आपण करू शकतो. नक्कीच आपण तुमच्या कामाबद्दल बोललो. आता मला थोडं राजकारणाकडे यायचं आहे. पहिल्यांदा एक केंद्रातला प्रश्न माझा तुमच्याकडे असा होता की तिसऱ्या टर्ममध्ये जे काही यश मिळालं ते यश गेल्या टर्मपेक्षा कमी होतं. त्याच्यामुळे कुठंतरी मित्रपक्षांना घेऊन मोदी सरकार सध्या आहे केंद्रात सत्तेत. त्यामुळे सातत्याने असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉडी लँग्वेज बदललेली आहे किंवा मित्रपक्ष सोबत असल्यामुळं कुठंतरी तो कॉन्फिडन्स दिसत नाही अशी चर्चा होते. तुम्ही जवळून बघताय सगळं, तुम्हाला काय वाटतं एकंदर? नाही, एक तर आहे की हे मान्य केलं पाहिजे की शेवटी जनादेश जो असतो की तो स्वीकारला पाहिजे, तो मान्य केला पाहिजे, देशात असो महाराष्ट्रात असो. पण मला मोदीजींचं जे काही मी इतक्या जवळ आता गेले 100 दिवस पाहतोय, मला त्या व्यक्तीमधला आत्मविश्वास कुठेच कमी झालेला दिसत नाही, अजिबात दिसत नाही. त्यांचं विजन ठरलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की 2047 सालचं विजन त्यांचं ठरलेलं आहे. त्याची रूपरेषा, त्याचा रोडमॅप सुद्धा ठरलेला आहे. आणि म्हणून मी एक उदाहरण दिलं त्याचं की सगळे कॅबिनेट मिनिस्टर, सगळे स्टेट मिनिस्टर आणि सगळे सेक्रेटरीज अशी जवळपास 7 तासाची एक बैठक आमची नुकतीच त्यांनी केली. आणि त्याच्यामध्ये पुढच्या 2047 पर्यंत आम्हाला काय करायचं, प्रत्येकाला काय करायचं हे त्यांनी ठरवले. मला असं वाटतं की हाच आत्मविश्वास आहे ना की मला पुढं काय करायचं हे आज ठरलेलं आहे. तुम्ही बघा, निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं की माझ्या पहिल्या 100 दिवसाचा प्लॅन काय होता. हे तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती असेल. इतका आत्मविश्वास आहे. मान्य आहे की जागा कमी झाल्या, थोडंसं त्याच्यावर, पण आत्मविश्वास मला नाही वाटत कुठं कमी झाल्यासारखा. त्यांची बॉडी लँग्वेज आता शेवटी हे बघा, कोण कुठल्या चष्म्यातनं बघतं त्याला तसं दिसणार आहे. त्यामुळे मी जवळनं पाहतोय, मला कुठेही काय वाटत नाही. नैसर्गिक युती होती आमची, जी काही TDP असेल, नितीश कुमारजींचं RJD असेल, हे शेवटी नॅचरल आम्ही युतीत अनेक वर्ष लढलो. त्यामुळे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही कमी, आम्ही शेवटी बहुमताच्या पलीकडे आहोत ना. त्यामुळे तो आत्मविश्वास मला वाटत नाही कुठं कमी झाला आहे. आता आपण महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अगदी आता काही दिवसांनी दसऱ्यानंतर आचारसंहिता लागेल असं म्हटलं जातंय. पण लोकसभेमध्ये जरी काय म्हणतात तुमचा विजय झाला असला किंवा काही महत्त्वाचे नेते निवडून आले असले तरी अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप फार कमी आकड्यावरती आलेली आहे. तर या सगळ्या पराभवाकडे तुम्ही कसं बघता, ज्या पद्धतीनं लोकसभेत झालं आणि आता विधानसभेसाठी भाजपचं मिशन नक्की काय असणार आहे, कशा पद्धतीनं रणनीती आखली जाते? मी त्याचं सुद्धा तुम्हाला एक उदाहरण देईल. मला असं वाटतं की मी त्याचंही सुद्धा एक उदाहरण तुम्हाला मी नक्की देईन की राज्यामध्ये आमच्या जागा कमी झाल्या का तर झाल्या, मान्य केलं पाहिजे.
आम्ही 23वरनं आम्ही 9वरती आलो. महायुती म्हणून सुद्धा आम्ही 17वरती आलो. तर हे नक्की मान्य केलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही मतदानाची जर टक्केवारी पाहिली ना, तर 0.5% इतकीच मतं आमची कमी झाली आहेत. आत्ता कमी आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती एवढीच मतं कमी आहेत. अडचण कुठं झाली? मूळ की आमच्या जागा खूप कमी मताच्या फरकाने गेल्या. 3,000, 6,000, 19,000, 29,000 अशा जागा आमच्या खूप कमी मताच्या अंतराने गेल्या. तुम्हाला मी सांगतो, पहिलं हे डोक्यातलं काढूनच टाका की मग कमी झाल्या आम्ही, पण आम्ही हारलोय असं नाही म्हणता येणार. आजही पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही 5 जिल्ह्यात 10 लोकसभा आहेत. या 10 लोकसभामध्ये आजही आम्ही 2 लाख मतं जास्त आहेत आम्हाला. मुंबईमध्ये सुद्धा आमच्यापेक्षा त्यांचे खासदार जास्त आहेत. तिथे आम्ही 2.25 लाख मतं आम्हाला जास्त आहेत मुंबईमध्ये. अडचण कुठं झाली की आमची कमी मतांच्या फरकाने आम्ही हारलो, आमच्या सीट गेल्या, तिथे अडचण आहे. म्हणून मला असं वाटतं एक विधानसभा म्हणून आणि लोकसभा म्हणून संदर्भ पूर्ण वेगळे असतात. लोकसभेचे संदर्भ निवडणुकीचे वेगळे असतात, विधानसभेचे वेगळे असतात. हां, हे मान्य केलं पाहिजे की आम्ही थोडं कमी पडलो, तर आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतोय, त्याच्यावरती काम करतोय, विश्लेषण करतोय, आमचं काम सुरू आहे. आणि आमच्याकडे कसं आहे, आम्ही 12 महिने काम करणे संघटना आहे. आम्ही निवडणूक आल्यावर कामाला नाही लागत. त्यामुळे आमच्या बूथ यंत्रणेपासून जी सगळी यंत्रणा लागते ना, मी तुम्हाला सांगतो 12 महिने आम्ही काम करतो. आम्ही लगेच कामाला लागलो. आज आम्हाला जागा कमी झाल्या. आमची मतं फक्त 0.5% आमची मतं महाविकास आघाडीपेक्षा कमी आहेत. जागेतलं अंतर खूप दिसेल, पण मतं मात्र आमची फक्त तेवढीच कमी झालीत. पण हे कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा पद्धतीची आकडेवारी म्हणजे आपल्याला मनाला सुखावणारी वाटते. पण जेव्हा आता आगामी विधानसभेच्या काळात सुद्धा अशी थोड्या बहुत कमी फरकाने समजा काही जागा गेल्या, किंवा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सध्या कॉन्फिडेंटली सांगतेय की आगामी काळामध्ये आमचं सरकार येणार आहे, भाजपला आणि महायुतीला जनता नाकारणार आहे, तर विधानसभेसाठी हे किती मोठे चॅलेंज वाटतात? मी तुम्हाला पहिलं हे सांगेन की देशातल्या जनतेने मोदी सरकार पुन्हा सत्तेवर बसवलं. त्यामुळे जनतेनं मोदी सरकारला कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही हारलेलोच नाही. आम्ही जागा कमी झाल्या याचा अर्थ ठीक आहे ना, लोकशाही आहे, थोडंफार इकडे तिकडे होत राहणार, पण जनतेचा कौल आमच्याच बाजूने आहे ना. आम्ही जिंकलोय देशात, आम्ही सत्तेत आले. ठीक आहे, राज्य म्हणून आम्ही वेगळा विचार करतोय आता, स्वाभाविक आहे. पण मी तेच सांगितलं की लोकसभेचे संदर्भ निवडणुकीचे वेगळे राहतात, विधानसभेचे वेगळे राहतील. आज आम्ही 200च्या पुढे आहोत. 200च्या पुढे आहोत. असं काय चमत्कार घडणार आहे की आम्ही अगदी 100नी डायरेक्ट कमी होणार, असं होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि मागच्या काही काळात महाराष्ट्र सरकारचं कामही बघा. आज आमचे तिन्ही नेते इतके प्रवास करतायत, इतके फिरतायत, इतक्या योजना आणल्या. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल करण्यापासून ते नवीन इतकी मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या राज्यामध्ये झाली. लाडकी बहीण योजना आहे. तुम्हाला सांगतो की महिलांना 50% STमध्ये सवलत मिळाली. शेतकऱ्यांच्या कृषी सन्मान निधीच्या योजनेत राज्य सरकारने तेवढाच वाटा त्याच्यामध्ये दिला. त्याच्यामध्ये मुलींना आमच्या उच्च शिक्षण आता मोफत आहे. किती ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवास मोफत झाला. याच्यापासून समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सी लिंक, आता हा रस्ता पुणे मुंबई रस्ता जर तो एक्सप्रेसवे, आता तो मिसिंग लिंकचं काम पूर्ण झालं, तर त्याच इतकी मोठी कामं राज्यात. मला सांगा, कोस्टल रोड, ही विकासाची कामं किती मोठी झाली. शेवटी लोक तेही पाहणार आहेत ना, विकासही पाहणार आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक झाला हेही बघणार आहेत. आणि म्हणून तो विषय वेगळा होता. आज राज्यामध्ये हे तिन्ही नेते खूप चांगलं काम करतात. आज आम्ही 200+ आहोत. काही फरक नाही पडत, 10-20 इकडं तिकडं. त्यामुळे मला विश्वास आहे की या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणूनच पुन्हा सरकार नक्की. पण या सगळ्यामध्ये कुठंतरी एक जो सातत्यानं म्हणजे तुमच्या नेतृत्वाकडून पण शब्द वापरला जातो की आमच्या विरोधात एक नरेटिव्ह पेरण्यात आलं, तशाच पद्धतीचं सध्या सुद्धा महिलांवरचे अत्याचार असतील किंवा पुण्याच्या स्पेसिफिक पुण्यामध्ये ज्या काही गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहेत त्याच्याबद्दल सातत्याने बोललं जात आहे, किंवा मग संविधानाचं नरेटिव्ह ज्या पद्धतीने होतं तशाच पद्धतीच्या आणखी काही गोष्टी ज्या आहेत, मग छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी पडला त्याचा एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र धर्माशी जोडण्यात आलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रचारात आणल्या जातात महाविकास आघाडीकडनं. दुसरीकडे तुम्ही विकास कामांवरती प्रचार करतात. तर लोक ज्या पद्धतीनं लोकसभेला लोकांनी ते नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात स्वीकारलं, तसं आता विधानसभेला काय होईल? दोन्ही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की शेवटी तुम्ही काय काम केलं, जनतेने तुम्हाला निवडून दिले, तुम्ही सत्तेत आहात, तर तुम्ही काय काम केलं हे आम्हाला मांडता पण आलं. आम्ही ते ठेवलं पण पाहिजे जनतेसमोर. दुसऱ्या बाजूला जे खोटे नॅरेटिव्ह सेट केले जातात ते तोडता पण आले पाहिजे.
मला सांगा, देशातले एकमेव असे पंतप्रधान आहेत मोदीजी, ज्यांच्या इतका संविधानाचा सन्मान कोणीच नाही केला. संविधानाचा सन्मान मोदींजी इतका कोणीच नाही केला. संविधान दिन साजरा व्हायला लागला, संविधानाच्या बाबतीतल्या, आणि कोणाची हिंमत आहे देशातलं संविधान बदलायला? कोण बदलणार होतं? कोणीच नव्हतं बदलणार. पण तुम्ही म्हणाला तसं झालं, नॅरेटिव्ह सेट झालं, अपप्रचार झाला, झाला परिणाम त्याचा. पण हे कधीच होणार नव्हतं, होणारही नाही आहे. 400 पार म्हणून 400 जागा आल्या की ते संविधान बदलणार आहेत. ही जे काही एक पसरवलं गेलं, तयार केलं गेलं नॅरेटिव्ह, त्याचं नुकसान झालं. पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उदाहरण, मोदीजींनी माफी मागितली, देवेंजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः त्याच्यात दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. असं असताना जे काही दोषी होते त्यांना अटक झाली, त्यांनाही शिक्षा होईल जे होईल, पण ते सुद्धा एक वातावरण निर्माण केलं गेलं. पण मला असं वाटतं की शेवटी जनता सुज्ञ आहे, जनता पाहत असते की कशाचं कोणी राजकारण करावं, आणि राजकारण करताना नेमकं त्यांची विश्वासार्हता काय आहे हे सुद्धा लोक तपासतात. राजकारण करणं विश्वासार्हता, तुमचा इतिहास काय आहे हे लोक पाहणार आहेत ना. तुम्ही जेव्हा दुसऱ्यावरती आरोप करणार आहात तर तुमचा इतिहास सुद्धा लोक तपासणार आहात ना, तपासणार आहेत लोक. त्यामुळे आपली स्वतःची विश्वासार्हता काय आहे हे पाहून मला असं वाटतं की जर आरोप झाले तर मला असं वाटतं ते टिकतात. पण तुमचीच विश्वासार्हता नसताना तुम्ही काही आरोप केले तर मला नाही वाटत त्याचा परिणाम कुठं निवडणुकांवरती होईल. त्यामुळे विकास कामं 100% लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, आणि लोक लाभ घेत आहेत, पोचत आहेत. मोदींच्या योजना, मोदींचं काम, शिवाय राज्य सरकार म्हणून होत असलेल्या या सगळ्या गोष्टी मी आता उल्लेख केला. मला वाटत नाही की फार अडचणील पुन्हा एकदा सरकार यायला. या सगळ्यामध्ये जसं आपण सुरुवातीला पण बोललो, कुठंतरी एक मराठा चेहरा म्हणून, एक पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा म्हणून तुम्ही सध्या केंद्रात प्रतिनिधित्व करताय. पण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न फार मोठा आहे. आता सुद्धा आंदोलनं, उपोषणं पुन्हा एकदा चालू झाली आहेत. शेजारच्या गावांमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक अशी उपोषणं चालू आहेत. तुम्ही सुद्धा एक मराठा चेहरा आहात भाजपचा, आणि भाजपला सगळ्यात जास्त टार्गेट केलं जातंय आरक्षणासंदर्भात, जास्त करून देवेंद्र फडणवीस यांना. तर या सगळ्याचा सुद्धा विधानसभेला फटका बसेल का? कारण लोकसभेला त्याचा फटका मराठवाड्यात जास्त बसलेला दिसतो. मराठवाड्यात तुम्ही एखाद्या जागेचा विषय असा आहे की तिथं म्हणू शकतो, पण बाकी ठिकाणी अनेक वेगळे विषय होते. शेतकऱ्यांचे विषय होते, तुम्ही उत्तर महाराष्ट्रात गेला तर कांद्याचा विषय होता, वेगवेगळे विषय खूप होते. मला असं वाटतं की मी स्वतः मराठा आहे म्हणून मला निश्चितपणे पहिलं प्रामाणिक माझं मत तर नक्की आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. या मताचे आम्ही आहोत ना, कोण नाही म्हटलं. देवेंद्रजी हे पहिले मुख्यमंत्री आहेत. इथून मागे राज्यात मुख्यमंत्री नाही झाले का मराठा समाजाचे? किंवा इथं कोणी प्रयत्न तरी केला का? मागणी आज होती का? अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं जीवन संपवलं या मराठा आरक्षणासाठी. त्या काळात मागणी एवढी तीव्र नव्हती का? होती ना. पण तरी कुणी मराठा आरक्षण दिलं का? नाही दिलं. पण आज 2014 ते 19च्या काळामध्ये देवेंद्रजी हे पहिले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी मराठा आरक्षण दिलं त्यांच्या सरकारच्या काळात. ते हायकोर्टात टिकलं, टिकून दाखवलं. सुप्रीम कोर्टात ते सरकार असेपर्यंत पण टिकून दाखवलं. सरकार बदललं, कुणाच्या काळात मराठा आरक्षण गेलं? महाविकास आघाडीच्या काळात गेलं. आजही जे काही जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, मला असं वाटतं की त्यांच्या मागण्या योग्य आहेत. पण शेवटी राज्य चालवताना कुठल्याही समाजाला न दुखवता किंवा कुठल्या समाजाचं काढून कोणाला तरी देणं, तर पुन्हा ते नाही म्हटलं तरी असमतोल निर्माण होईल. मराठा समाजाला आरक्षण देणं, ओबीसी समाजाचं सुद्धा समाधान होणं, याच्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे मार्ग काढते. तिघही नेते खूप संवेदनशील आहेत या विषयामध्ये, आणि मला असं वाटतं की ती क्षमता या तिघांमध्ये आहे की राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण ते देतील, आणि प्रामाणिक काम करतात, प्रामाणिक प्रयत्न करतात. ठीक आहे, काही तांत्रिक अडचणी येत असतील, काही तांत्रिक गोष्टी असतील, त्याच्यामुळे डिले होत असेल, पण प्रामाणिक उद्देश काय आहे तर द्यायचा आहे. मला असं वाटतं की जे राजकारण करतात ह्याच्यात, त्यांच्या काळात का नाही दिलं? आज राजकारण म्हणून त्या विषयावर बोलतात, पण त्यांची तरी भूमिका कुठं उघड आहे? तो महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुद्धा भूमिका आज कुठं बोलतायत, कुठं भूमिका जाहीर करतायत? बरं, त्यांच्या राज्य सरकारच्या काळात त्यांनी का नाही केलं? म्हणून मला असं वाटतं की आंदोलन शेवटी लोकशाहीचा हा एक मार्ग आहे. ते आज उपोषण करतायत, ते जिल्हा प्रवास करतायत, हा लोकशाहीचा एक मार्ग आहे. त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य देते, ते करतायत, त्याच्यात काही चुकीचं नाही. पण कुठंतरी आता त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. या राज्यातलं हे चित्र जे आहे की जातीवरनं कधी संघर्ष नाही झाला आपल्याकडे, इतका संघर्ष पुढच्या काळात जर नसेल व्हायचा, तर कुठेतरी आता समोपचारानं सगळ्यांनी बसून हा विषय संपवला पाहिजे. राज्य सरकार प्रामाणिकपणे त्याच्यात प्रयत्न करते. खरं तर आधी आरक्षण पहिलं त्याच सरकारने दिलं, महायुतीच्या सरकारने दिलं होतं. ती मंडळी आता सत्तेत आहेत, ती प्रामाणिकपणे काम करतात. मला विश्वास वाटतो की लवकर हा प्रश्न सुटेल.
आता अगदी शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस आणि तुमचे खूप चांगले संबंध आहेत. अनेकदा आम्ही बघतो की ज्या पद्धतीनं पुण्याचं अगदी उमेदवारीपासून बाकी सगळ्या गोष्टी असतील किंवा आधीच्या काळात सुद्धा तुमचे संबंध फार चांगले आहेत. पण आता महायुती सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढतील असं म्हटलं जात आहे. भाजपचे नेते म्हणून, फडणवीसांचे जवळचे सहकारी म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं का? आणि महायुतीतला एकंदर हा समतोल कसा राखला जाईल आणि फडणवीसांना पुन्हा संधी मिळेल असं वाटतं का? नाही बघा, मी आज महायुतीचं सरकार म्हणून राज्यामध्ये काम करतो. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आज कोण मुख्यमंत्री होणार हे कुठेही काही ठरलेलं नाही. पण महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार, महायुती म्हणून आम्ही जिंकणार. आणि मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ पातळीवरती ठरेल. आम्ही थोडीच कार्यकर्ते त्याच्यामध्ये काहीच बोलू शकत नाही. पण मनातली इच्छा कोणाची नसती. एखाद्या शिवसैनिकाला विचारलं तर त्याला स्वाभाविकपणे वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला विचारलं तर त्याला वाटतं स्वाभाविकपणे माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. तसं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. माझ्या मनामध्ये स्वाभाविक भावना असू शकते देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे. पण याच्यामध्ये आज आमच्याकडे कोणी मुख्यमंत्री व्हावा म्हणून आम्ही नाही निवडणूक लढणार आहे. महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून आम्ही निवडणूक लढतोय आणि म्हणून आम्ही जनतेचा कौल मागणार आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीला जनता नक्की कौल देईल. नक्कीच तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण अगदी तुमच्या दोन्ही मंत्रालयांपासून ते महाराष्ट्राचं राजकारण, दिल्लीचं राजकारण या सगळ्यावरती गप्पा मारल्यात. तर आजच्या या मुलाखतीमध्ये मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत होते. त्यांनी या दोन्ही मिनिस्ट्रीमध्ये सहकार असेल आणि नागरी उड्डाण त्याच्यामध्ये 100 दिवसांमध्ये काय काम केलेलं आहे, पुढचं विजन काय असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे. राज्याच्या राजकारणावर सुद्धा आपण बोललेलो आहोत. आगामी काळात सुद्धा आपण बोलबिडू चर्चामध्ये अशाच वेगवेगळ्या नेत्यांना बोलवणार आहोत. आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच मुलाखतींसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.